प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रभूची स्तुती असो. या वेळेला आपण देवाच्या वचनाकडे जाऊया. आम्ही देवाचं वचन आपण वाचू. यशाचं पुस्तक याचा 54वा अध्याय आणि त्याचं दुसरं वचन यावेळेस आपण वाचणार आहोत. यशाचं पुस्तक 54वा अध्याय आणि वचन 2. आपल्या डेऱ्यांची जागा वाढव, आपल्या राहुट्यांच्या कणाती पसरू दे, अटकाव करू नकोस, आपल्या दोऱ्या लांब कर, मेका पक्क्या ठेव. पहा, देवाचं वचन म्हणतो की आपल्या डेऱ्याचं स्थान वाढव, आपल्या राहुट्या पसरू दे, आपल्या दोऱ्या लांब कर आणि आपल्या मेखा पक्क्या कर. प्रेज द लॉर्ड. कारण देवाची इच्छा आहे की आम्ही आमच्या डेऱ्याचं स्थान वाढवायला पाहिजे, मोठं करायला पाहिजे. त्याचे पडदे किंवा त्याच्या कणाती आम्हाला पसरायला पाहिजे आणि त्याच्या दोऱ्या लांब करायला पाहिजे आणि मेखा बळकट करायला पाहिजे. तिसरं वचन आपण वाचूया. कारण उजवीकडे व डावीकडे तुझा विस्तार होईल, तुझे संतान राष्ट्रांवर ताबा करील व उजाड झालेली नगरे बसवी. देवाची इच्छा आहे की उजवीकडे आणि डावीकडे तू विस्तार पावशील. परमेश्वराची इच्छा आहे की आमचा विस्तार व्हावा. देवाची इच्छा आहे की आमच्या कणाते आम्ही पसरायला पाहिजे, आमच्या डेऱ्याचं स्थान वाढवायला पाहिजे, कारण की हा परमेश्वराचा आशीर्वाद आहे. आणि देवाची इच्छा आहे की आम्ही त्याला अटकाव न करता आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आमची वाढ व्हावी, विस्तार व्हावा आणि उजवीकडे आणि डावीकडं विस्तार व्हावा, ही परमेश्वराची इच्छा आहे. आणि वाढणारे हे देवाचा आशीर्वाद आहे. आपण पाहूया की परमेश्वर आम्हाला कशा प्रकारे आशीर्वाद देतो. उत्पत्तीचं पुस्तक याचा 13वा अध्याय आपण वाचणार. उत्पत्तीचं पुस्तक याचा 13वा अध्याय आणि त्याचं 5 आणि 6 वचन आपण वाचूया. उत्पत्तीचं पुस्तक याचा 13वा अध्याय आणि वचन 5 आणि 6. अब्रामाबरोबर लोट जात होता, त्याची मेंढरे, गुरेढोरे व पाले होती. त्यांना एकत्र राहण्यास तो प्रदेश पुरेना, कारण त्यांची मालमत्ता एवढी झाली की त्यांना एकत्र राहता येईना. प्रेज द लॉर्ड. पहा, देवाचं वचन म्हणतो की अब्राहामासोबत लोटही गेला आणि त्यांना गुरढोरे इतकी झाली की त्यांना एकत्र राहण्याकरता देश पुरा पडत नव्हता, कारण त्यांची संपत्ती इतकी झाली की त्यांना एकत्र राहता येत नव्हतं. हा परमेश्वराने अब्राहामाला पाचारण केलं होतं, परंतु अब्राहामासोबत त्याचा पुतण्या लोटही गेला आणि ते पुढे जात असताना त्यांची संपत्ती, त्यांचे गुरढोरं इतके वाढले की त्यांना देश पुरा पडत नव्हता. देवाने अब्राहामाला जेव्हा बोलवलं तेव्हा अब्राहाम देवाच्या पाचारणाला रोखून तो परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे त्याच्या मागे गेला आणि देवाने त्याला आशीर्वाद दिला. इतकंच नाही तर अब्राहामासोबत जो लोट आहे तो देखील आशीर्वादित झाला. प्रियानो, जर परमेश्वराने तुम्हाला आणि मला पाचारण केलेलं आहे, देवाने जर आम्हाला बोलवलेलं आहे, देवाची इच्छा आहे की आम्ही हे आशीर्वादित व्हावं आणि आमच्या सोबतचे लोकही आशीर्वादित व्हायला पाहिजे, कारण की हे परमेश्वराचं अभिवचन आहे. आणि म्हणून जेव्हा लोट अब्राहामासोबत गेला तर लोटही आशीर्वादित झाला. देवाने त्यांना इतकं वाढवलं, इतका आशीर्वाद देवाने त्यांना दिला, इतकी संपत्ती त्यांना दिली की त्यांना देश पुरा पडत नव्हता एकत्र राहण्याकरता. आणि आम्ही पाहतो की देवाने जे अब्राहामाला आशीर्वाद दिले त्याच आशीर्वादामध्ये लोटही त्याच्यासोबत आशीर्वादित झाला. परंतु एक समय जेव्हा लोट अब्राहामापासून वेगळा झाला आणि त्यावेळेला आम्ही पाहूया 14 वचन आपण वाचूया. उत्पत्ती 13वा अध्यायाचं 14 आणि 15 वचन. लोट अब्रामापासून वेगळा झाल्यावर परमेश्वर अब्रामाला म्हणाला, तू आहेस तेथून उत्तरेकडे, दक्षिणेकडे, पूर्वेकडे व पश्चिमेकडे दृष्टी लावून पहा, कारण जो हा सर्व देश तुला दिसत आहे, तुला व तुझ्या संततीला मी कायमचा देईन. आमेन, हालेलुया. पहा, जेव्हा लोट वेगळा झाला त्यावेळेस अब्राहामाला परमेश्वर म्हणाला, तू जिथे आहे तिथेच थांब आणि पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण चारही दिशांना पहा. आणि तो त्याला म्हणत आहे की जो देश तू पाहत आहे तो मी तुला व तुझ्या संतानाला सर्व काळ म्हणजे कायमचा मी तुला देईन.
हालेलुया. त्यानं देवाने अब्राहमाला बोलवलं आणि देवाने अब्राहमाला आशीर्वाद दिला. जरी लोट वेगळा झाला तरीही देवाने अब्राहमाला म्हटलं, तू जिथे आहे तिथे उभे राहा, मी तुला चारही दिशाने आशीर्वादित करेन. परंतु हा आशीर्वाद अब्राहमाला मिळण्याकरता आणि चारही दिशाने अब्राहम आशीर्वादित व्हावं, हा कायमचा देश त्याला मिळावा, याकरता परमेश्वराने अब्राहमाला काहीतरी करायला सांगितलेलं आहे. हा देवाची इच्छा आहे की आमचा विस्तार व्हावा, परंतु त्याकरता आम्हाला काय करायला पाहिजे. आम्ही वाचणार आहोत 17 वचन, उत्पत्ती 13 अध्यायाचं 17 वचन आपण वाचूया. उत्पत्तीचं पुस्तक 13 अध्यायाचं वचन 17. उठ, ह्या देशाची लांबी रुंदी फिरून पहा, कारण तो मी तुला देणार आहे. हालेलुया. पहा, परमेश्वर त्याला काय म्हणत आहे की उठ, या देशाची लांबी आणि रुंदी फिरून पहा, कारण हा मी तुला देणार आहे. हालेलुया. यानं सर्वात महत्वाची गोष्ट आहे की देवाने बोलवलं होतं आशीर्वाद देण्याकरता, देवाने त्यांना आशीर्वादही दिला. परंतु जेव्हा लोट वेगळा झाला, परमेश्वर अब्राहमाला म्हणत आहे की हा जो देश तू पाहत आहे, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण चारही दिशांनी हा देश मी तुला कायमचा देईन. परंतु त्याला काहीतरी करायचं आहे. परमेश्वर त्याला म्हणतो उठ. हालेलुया. हे फार महत्वाचं आहे. पुष्कळ वेळेला आम्ही आशीर्वादांकरता प्रार्थना करतो, परंतु आम्ही कृती नाही करत. हालेलुया. जे गोष्टी आम्हाला मिळवायच्या आहे, ज्या गोष्टी आम्हाला प्राप्त करायच्या आहेत, त्यासाठी आम्हाला काहीतरी करायचं आहे. म्हणजे देवाने अब्राहमाला म्हटलं उठ आणि ह्या देशाची लांबी आणि रुंदी तू चालून बघ. हालेलुया. कारण हा मी तुला सर्व काल देणार आहे. त्यानं काय करायचं आहे की जे आशीर्वाद आम्हाला पाहिजे आहे, जे काही आम्हाला मिळवायचं आहे, आम्हाला उठायचं आहे आणि आम्हाला चालायला पाहिजे. हालेलुया. आम्हाला कृती करायला पाहिजे, आम्हाला पाहायला पाहिजे. आणि जेव्हा आम्ही कृती करणार, जेव्हा आम्ही चालणार आहोत, त्याच्यावरून जेव्हा आम्ही चालणार आहोत, तेव्हा तो देश परमेश्वर आम्हाला निश्चित देणार आहे. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराने यहोशूआला म्हटलं की जे जे भूमी तुझा तळपाय तुडवेल तो मी तुला दिलेला आहे. हालेलुया. हालेलुया. आमची कृती आहे की आम्हाला जे परमेश्वर आम्हाला सांगत आहे, जे देव करत आहे, त्यासाठी आम्हाला उठायचं आहे. हालेलुया. प्रार्थना महत्वाची आहे, परंतु त्याच्यासोबत आम्हाला कृती करणं ही महत्वाचं आहे. जे जे भाग आम्हाला हवा आहे, जो जो एरिया आम्हाला पाहिजे आहे, ज्या ज्या ठिकाणी आम्हाला विस्तार व्हावा असं आमची इच्छा आहे, प्रियानो, आम्हाला उठायचं आहे आणि त्या ठिकाणी चालायला पाहिजे. हालेलुया. तिथं जा, त्या ठिकाणामध्ये प्रार्थना करा, परमेश्वर तो भाग तुम्हाला आणि मला देणार आहे. हालेलुया. हे देवाचे आशीर्वाद, जे देवाची इच्छा आहे, आमचा विस्तार व्हायला पाहिजे. हालेलुया. परंतु आम्हाला काय करायचं आहे, जे अब्राहमाला देवाने सांगितलं उठ आणि तू चाल. हालेलुया. प्रार्थनेसोबत आम्हाला कृती करणं ही फार महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट आम्ही पाहणार आहोत इसाकाच्या विषयामध्ये, उत्पत्तीचं पुस्तकाच्या 26 अध्याय आणि त्याचं 12 आणि 13 वचन आपण वाचूया. उत्पत्तीचं पुस्तक याचा 26 अध्याय वचन 12 आणि 13 आपण वाचणार आहोत. इसहाकाने त्या देशात धान्याची पेरणी केली आणि त्याला त्याच वर्षी 100 पट पीक मिळाले आणि परमेश्वराने त्याचे कल्याण केले. पहा, देवाचं वचन म्हणतो की इसहाकाने त्या देशामध्ये धान्याची पेरणी केली आणि त्याच वर्षी देवाने त्याला 100 पट पीक दिले. देवाचं वचन म्हणतो की परमेश्वराने त्याचे कल्याण केलेलं आहे. हालेलुया. माझ्या बायबलमध्ये जे पंडित रमाबाईचं बायबल आहे, त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की यहोवाने त्याला आशीर्वाद दिला. हालेलुया. पहा, इसहाकाने कृती केलेली आहे. तो दुष्काळामध्ये पेरणी करत आहे. देवाचे आशीर्वाद काय आहे पहा, की ज्याला देव आशीर्वाद देतो तो वाढतो. देवाने इसहाकाला त्याने जी कृती केलेली आहे, दुष्काळ पाहून तो पेरायचा थांबला नाही, तर त्याने दुष्काळामध्ये पेरणी केली आणि परमेश्वराने त्याला 100 पट पीक दिलं. आणि इतकंच नाही, देवाने त्याला आशीर्वाद दिला असं म्हटलेलं आहे. आणि तितक्यापुरतं आशीर्वाद मर्यादित नव्हता. पुढे आपण वाचूया 13 वचन. तो थोर झाला आणि उत्तरोत्तर उत्कर्ष पाहून मोठा संपन्न झाला. हा इसहाक फक्त 100 पट पीक मिळालं इतक्यापुरता आशीर्वादित नाही झाला. देवाचं वचन, तो थोर झाला आणि उत्तरोत्तर उत्कर्ष पाहून तो मोठा संपन्न बनला. हालेलुया. हालेलुया. देवाचा आशीर्वाद वाढणारे आहे.
देवाचं वचन आम्ही यशामध्ये पाहिलं, तो आपल्या कणाती पसरू दे, आपल्या डेऱ्यांचं स्थान वाढव, आपले पडदे पसर, आपल्या मेखा बळकट कर. मित्रांनो, देव जेव्हा आशीर्वाद देतो तो आम्हाला वाढवतो. इसाहाकाला किती आशीर्वाद देवाने दिले. इसाहाक उत्तर म्हणजे वरचे वर तो वाढतच गेला, थोर बनला आणि मोठा संपन्न झाला. पुढे वाचूया आपण 14 वचन. तो कळप, खिल्लारे व पुष्कळ दास दासी यांचा धनी झाला. तेव्हा बलिष्ठी लोक त्याचा हेवा करू लागले. त्याचा बाप अब्राहाम त्याच्या हयातीत त्याच्या चाकरांनी ज्या विहिरी खणल्या होत्या त्या सर्व बलिष्ठांनी मातीने बुजवल्या. पहा, इसाहाक कळप, खिल्लार, पुष्कळ दास दासी आणि यांचा धनी झाला असं म्हटलं. केवळ पिकाचंच उत्पन्न देवाने त्याला दिलं असं नाही. प्रियानो, देवाने त्याला कळप, गुरं, दास दासी ह्याच्यामध्ये देवाने भरीव वाढ केली. इसाहाक त्याच्यामध्ये वाढत गेला, इतका वाढला की बलिष्ठी लोक त्याचा काय करू लागले, हेवा करू लागले. हालेलुया. इसाहाकाचे आशीर्वाद लोकांना दिसायला लागले आणि तो किती आशीर्वादित झाला. 16 वचन आपण वाचूया. अबीमेलेक इसाहाकाला म्हणाला, तू आमच्यातून निघून जा, कारण तू आमच्याहून फारच सामर्थ्यवान झाला आहेस. हालेलुया. पहा, त्या गराराचा जो राजा आहे अबीमेलेक, तो इसाहाकाला म्हणाला, आम्हाजवळून निघून जा, कारण तो आमच्यापेक्षा फार समर्थ झालेला आहे. हालेलुया. पहा, तो ज्या देशामध्ये उपरी म्हणून राहिला होता आणि त्या देशाचा राजा त्याला म्हणत आहे की तू आमच्यापेक्षा फार समर्थ झालेला आहे. हालेलुया. त्यांच्यापेक्षा इसाहाकाचे आशीर्वाद वाढत गेले, त्यांच्यापेक्षा इसाहाकाची धनसंपत्ती वाढत गेली, त्यांच्यापेक्षा इसाहाकाचे गुरं, त्याचे खिल्लार, दास दासी वाढत गेले. इसाहाक इतका आशीर्वादित झाला की राजा म्हणत आहे, आमच्यापेक्षा तू समर्थ बनलेला आहे. हालेलुया. प्रियांनो, देवाचे आशीर्वाद आहे आमचा विस्तार व्हावा, वाढावे. आम्ही यशया 54 मध्ये पाहिलं की उजवीकडे आणि डावीकडं तो विस्तार पावशी. हालेलुया. ह्या नवीन वर्षामध्ये आम्ही देवाकडे हेच प्रार्थना करणार की प्रभू आमचा विस्तार होऊ दे. परमेश्वर सर्व गोष्टींमध्ये आम्हाला वाढवण्याची इच्छा करतो, पण त्यासाठी आम्हाला काहीतरी करायचं आहे. जे अब्राहामाने केलं, अब्राहामाला करायला सांगितलं, ती गोष्ट म्हणजे आम्हाला उठायचं आहे आणि आम्हाला चालायचं आहे. जे काही आम्हाला हवं आहे त्यासाठी आम्हाला कृती करणं, क्रिया करणं फार महत्वाचं आहे. आम्हाला चालायचं आहे आणि जेवढं आम्ही चालणार आहोत, जिथं आम्ही पाय ठेवणार आहोत, ते भूमी परमेश्वर आम्हाला देणार आहे. इसाहाकाने काय केलं? इसाहाकाने दुष्काळामध्ये पेरणी केली, देवाने त्याला 100 पट पीक दिलं आणि परमेश्वराने त्याला आशीर्वाद दिला. हालेलुया. प्रतिकूल परिस्थितीमध्ये परमेश्वर आपल्या लोकांना आशीर्वाद देतो. हालेलुया. वातावरण बघत राहू नका, जगाची परिस्थिती बघत राहू नका. हालेलुया. काय वाढलेलं आहे, काय कमी झालेलं आहे, देवाच्या लोकांना याची चिंता नाहीये. परमेश्वराचे लोक नेहमीच आशीर्वादित आहे. पहा, देव आपल्या लोकांना प्रतिकूल परिस्थितीमध्येही आशीर्वाद देण्यासाठी समर्थ आहे. हालेलुया. हा देवाचा आशीर्वाद आहे. देवाचा आशीर्वाद वातावरणावरती अवलंबून नाहीये, देवाचा आशीर्वाद परिस्थितीवरती अवलंबून नाहीये, देवाचा आशीर्वाद दुष्काळ असो किंवा नसो याच्यावरती अवलंबून नाहीये. देवाचा आशीर्वाद आमच्या विश्वासावर आणि आमच्या कृतीवरती अवलंबून आहे. हालेलुया. आम्ही विश्वास ठेवणार आणि कृती करणार आहोत. पहा, देव आम्हाला आशीर्वाद देणार आहे. अब्राहामाला देवाने आशीर्वाद दिला, इसाहाकाला देवाने आशीर्वाद दिला आणि आम्ही याकोबाबद्दल पाहणार आहोत. तिसरी गोष्ट, उत्पत्तीचं पुस्तक याचा 49वा अध्याय. उत्पत्तीचं पुस्तक याचा 49वा अध्याय आणि त्याचा 22वा वचन आपण वाचूया. उत्पत्तीचं पुस्तक 49वा अध्याय आणि वचन 22. योसेफ हा फळझाडाची शाखा आहे, निर्झराजवळ लावलेल्या फळझाडाची शाखा आहे, त्याच्या डहाळ्या भिंतीवर पसरल्या आहेत. आमेन. हालेलुया. पहा, या ठिकाणी याकोब जो आहे, जो अब्राहाम, इसाक आणि याकोबाचा परमेश्वर आम्ही असं म्हणतो, जो इसाकाचा पुत्र याकोब आहे, तो योसेफाला आशीर्वाद देत आहे. तो आपल्या सर्व 12 लेकरांना जेव्हा आशीर्वाद देतो आणि मग पाहतो योसेफाला ज्यावेळेस तो आशीर्वाद देत आहे, तो योसेफाविषयी काय म्हणत आहे. वाचा आपण पुन्हा एकदा. योसेफ हा फळझाडाची शाखा आहे. योसेफ हा फळ झाडाची शाखा आहे, निर्झराजवळ लावलेल्या फळझाडाची शाखा आहे. झऱ्याजवळ लावलेल्या फळ झाडाची तो शाखा आहे. त्याच्या डहाळ्या भिंतीवर पसरल्या आहेत. त्याच्या ढाळ्या भिंतीवरती काय झालेल्या आहे? पसरलेला आहे. देवाचं वचन म्हणतो की तो आपल्या कणाती पसरू दे.
हालेलुया. देवाने दिलेले आशीर्वाद हे वाढणारे आहे, हे पसरणारे आशीर्वाद आहे. योसेफाला याकोब हा आशीर्वाद देत आहे की तो झऱ्याजवळ लावलेल्या झाडाप्रमाणे आहे, त्याचे ढाळ्या भिंतीवरती पसरतील. आणि मग आम्ही 25 वचन वाचूया की याकोबाने योसेफाला काय आशीर्वाद दिलेला आहे. तुझे सहाय्य करणारा तुझ्या पित्याचा देव, तुला वरदान देणारा सर्वसमर्थ देव ह्याच्याकडून हे होईल. वरून आकाशाची व खालून जलाशयाची वरदाने तो तुला देईल. अंगावर पिणाऱ्यांची व पोटच्या फळांची वरदाने तो तुला देईल. हा परमेश्वराने या ठिकाणामध्ये जे आम्हाला यशा 56 मध्ये सांगितलेलं आहे की तो आपल्या कणाकी पसर, आपले पडदे पसरू दे, आपल्या मेखा पक्क्या कर आणि तुझा विस्तार होईल. याकोबाने जेव्हा योसेफाला आशीर्वाद दिला तो त्याला हेच आशीर्वाद देत आहे की परमेश्वर ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केलेली आहे तो तुला आशीर्वाद देव. तो म्हणत आहे की खाली जमिनीचे तुला आशीर्वाद मिळो, वरती आघादाचे तुला आशीर्वाद मिळो, स्तनांचे आणि गर्भाचे आशीर्वाद तुला प्राप्त. पुढे वाचूया. तुझ्या पित्याची वरदाने प्राचीन पर्वतांच्या वरदानांहून श्रेष्ठ आहे. पहा, याकोब या ठिकाणी योसेफाला असं म्हणत आहे तुझ्या पित्याचे आशीर्वाद तुझ्या पूर्वजांच्या आशीर्वादांपेक्षा श्रेष्ठ झालेले आहे. हालेलुया. पहा, मी या गोष्टीकडे लक्ष देऊया. तो याकोब योसेफाला आशीर्वाद देताना असं म्हणत आहे तुझ्या पित्याचा आशीर्वाद, म्हणजे याकोब जेव्हा योसेफाला आशीर्वाद देतो तो त्याला असं म्हणत आहे योसेफा तुझ्या पित्याचे आशीर्वाद तुझ्या पूर्वजांच्या आशीर्वादांपेक्षा श्रेष्ठ झालेले आहेत. पुढं ती सनातन नवऱ्यापासून प्राप्त होणाऱ्या इष्ट वस्तूंहून श्रेष्ठ आहे. हे आशीर्वाद योसेफाच्या मस्तकी आपल्या भाऊबंदा जो प्रमुख त्याच्या श्री आपल्या भावांपेक्षाही जो प्रमुख आहे, जो आपल्या भावांपेक्षा वेगळा झालेला आहे त्याच्या मस्तकावर राहतील. हालेलुया. हे फार महत्वाचा आशीर्वाद आहे जो याकोबाला देवाने दिलेला आहे, याकोबाने योसेफाला दिलेला आहे. आम्ही पाहतो अब्राहमाला देवाने आशीर्वादित केलं, इसाकाला देवाने आशीर्वादित केलं. याकोब काय म्हणत आहे योसेफाला आशीर्वाद देताना तुझ्या पित्याचे आशीर्वाद तुझ्या पूर्वजांच्या आशीर्वादांपेक्षा श्रेष्ठ आहे. याचा अर्थ काय की याकोबाला जे आशीर्वाद देवाने दिले अब्राहमाच्या आशीर्वादांपेक्षा आणि इसाकाच्या आशीर्वादापेक्षा श्रेष्ठ होते. हालेलुया. आणि याकोब म्हणत आहे की हे आशीर्वाद योसेफा तुझ्या मस्तकावर सर्व काळ राहतील, कारण तो आपल्या भावांपेक्षा वेगळा झालेला आहे. हालेलुया. प्रियांनो, देवाचा आशीर्वाद जोपर्यंत आम्ही जगापासून वेगळे होत नाही तोवर देवाचा आशीर्वाद आम्हाला प्राप्त होणार नाही. पहा, मी या ठिकाणी याकोबाचा आशीर्वाद अब्राहम आणि इसाकाच्या आशीर्वादापेक्षा श्रेष्ठ का होते. अब्राहमाला देवाने आशीर्वाद दिलं, इसाकाला देवानेच आशीर्वाद दिलं, त्यांची वाढ केली. पण याकोबाला देवाने जे आशीर्वाद दिलेले आहे, आम्ही पाहतो की जेव्हा याकोब आपल्या भावाला फसवून पळून चालला होता त्या रात्री त्याने एक दर्शन पाहिलं आणि त्या ठिकाणी त्याने आपल्या शिराय एक धोंडा ठेवून तो जेव्हा झोपला होता देवाने त्याला दर्शन दिलं. आणि मग शेवटी परमेश्वर त्याला असं म्हणाला, याकोबा, जे मी तुला सांगितलेलं आहे ते करेपर्यंत मी तुला सोडणारच. आणि याकोब जेव्हा आपल्या मामाच्या घरी गेला, लाबानाकडे गेला, आम्ही पाहतो त्या ठिकाणी याकोब खूप आशीर्वादित झाला. त्याचेही गुरंढोरं, कळप, खिल्लारे, दास दासी, बायका, लेकरं, पुष्कळ धन संपत्ती याकोबाला प्राप्त झाली. परंतु जेव्हा तो पुन्हा एकदा आपल्या मामाच्या घरून परत निघाला त्या रात्री आणखीन एकदा याकोबाने काय केलं, आपल्या सर्व लोकांना, बायका लेकरांना, गुराढोरांना पुढं पाठवलं आणि तो त्या रात्री एकांती थांबला. आणि आम्ही पाहतो की याकोबाने दूताशी झोपडी खेळली. हालेलुया. तो का झोपडी करत होता रात्रभर, आणि पहाट होत असताना दूत त्याला असं म्हणाला की आता मला जाऊ दे कारण पहाट होत आहे. त्या ठिकाणी याकोब त्याला एक गोष्ट सांगतो, तो म्हणतो तू मला आशीर्वाद दिल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही. हालेलुया. याकोबाकडे आशीर्वाद नव्हते का? होते आशीर्वाद. याकोबालाही देवाने आशीर्वादित केलं होतं, परंतु त्या रात्री याकोबाला ही जाणीव झाली की हे देवाचे आशीर्वाद नाही आहे. हालेलुया. त्याने पहिला आशीर्वाद आपल्या भावाला फसून मिळवला होता,
नंतर आपल्या वडिलांना फसवून आशीर्वाद मिळवला होता. हालेलुया. आणि मग पुन्हा मामाच्या घरी गेला, तिकडे तो आशीर्वादित झाला, पण त्याला कळालं की हे फसवणारे आशीर्वाद आहे. देवाचे आशीर्वाद हे वेगळे आहे. आणि त्या रात्री त्याला खरा आशीर्वाद पाहिजे होता, जो देवापासून आम्हाला मिळणार आहे. हालेलुया. आणि म्हणून तो दूताला म्हणतो की तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही. आणि मग दूत त्याला त्याचं नाव विचार, तुझं नाव काय आहे? तो म्हणतो याकोब. आणि त्या रात्री दूताने त्याला म्हटलं की इथून पुढे तुला याकोब म्हणणार नाही, तर तुला इस्रायल म्हणतील. त्या रात्री याकोबाचं नाव बदलण्यात आलं. आणि त्या ठिकाणी दूत त्याला म्हणाला, त्याने त्याला तिथे आशीर्वाद दिला असं म्हटलं. हालेलुया. त्याने तिला त्या ठिकाणी याकोबाला आशीर्वाद दिला, त्याला त्याचं नाव इस्रायल ठेवलं. एका रात्रीमध्ये एक देश जन्म पावला, जो आज आम्ही इस्रायल राष्ट्र पाहतो. हालेलुया. याकोबाचे आशीर्वाद पूर्वजांच्या आशीर्वादापेक्षा श्रेष्ठ का आहे? कारण की याकोबाने आशीर्वाद मिळवून घेतले होते. हालेलुया. कारण काही आशीर्वाद आम्हाला मिळतात आणि काही आशीर्वाद आम्हाला मिळवून घ्यायचे आहे. हालेलुया. आम्हाला प्राप्त करायचे आहे, आम्हाला ते मागून घ्यायचे आहे, आम्हाला त्यासाठी प्रार्थना करायची आहे. याकोबाने रात्रभर झोंबी केली, म्हणजे त्याने नक्की काय केलं? तर होशेच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की याकोब देवाकडे रडून प्रार्थना करतो. हालेलुया. झोंबी करणं म्हणजे काय? तो रडून देवाकडे विनंती करत होता, असं होशेच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. त्याची झोंबी काय होती? तर त्याची प्रार्थना होती. आणि आशीर्वाद याकोबाने मिळवून घेतलेले आहे. त्या दिवशी जो आशीर्वाद याकोबाला मिळाला, त्याचं नाव बदलण्यात आलं आणि इस्रायल राष्ट्र त्या दिवशी उगम पावलं. आज आम्ही पाहतो इस्रायल राष्ट्र जगामध्ये सर्वांपेक्षा आशीर्वादित आहे. कारण का? देवाने आशीर्वाद दिलेला आहे. हालेलुया. पहा, देवाची इच्छा आहे की आमच्या डेऱ्यांचं स्थान आम्हाला वाढवायचं आहे, आमच्या कनाती आम्हाला पसरायच्या आहे, आमच्या मेखा आम्हाला बळकट करायच्या आहे, आमचे पडदे आम्हाला पसरायचे आहे, डावीकडे आणि उजवीकडे आम्हाला विस्तार पावायचा आहे. आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला वाढायचं आहे. आणि हे देवाचा आशीर्वाद आहे. अब्राहमाला देवाने आशीर्वाद दिला, वाढवलं. इसाकाला देवाने आशीर्वादित केलं, तो उत्तर वाढतच गेला. आणि याकोबालाही देवाने आशीर्वादित केलं. पण याकोब म्हणतो, अब्राहम आणि इसाकाच्या आशीर्वादापेक्षा माझा आशीर्वाद श्रेष्ठ आहे, कारण की त्याने ते देवाकडून प्राप्त करून घेतलेले आहे. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, आम्हाला काही गोष्टी देवापासून प्राप्त करायचे आहे. ते आशीर्वाद आम्हाला पाहिजे, आम्हाला प्रार्थना करायची आहे आणि देवापासून ते आशीर्वाद तुम्हाला आणि मला मिळवून घ्यायचं आहे. आणि म्हणून देवाचं वचन या वर्षासाठी आमच्याकडे आलेलं आहे, ते म्हणजे आम्हाला वाढायचं आहे, विस्तार करायचा आहे. काही आशीर्वाद देव आम्हाला देतो, आमच्या हातच्या कामाला आशीर्वादित करेल, आमच्या प्रत्येक गोष्टीला देव वाढवणार आहे. आमची दृष्टी ते पाहिजे की आम्हाला वाढायचा. हालेलुया. आणि मग काही आशीर्वाद आम्हाला प्रार्थना करून देवापासून मिळवून घ्यायचा आहे, तसं याकोबाने मिळवून घेतलेलं आहे. हालेलुया. या आपण देवाकडे प्रार्थना करूया की प्रभू, या वर्षामध्ये आमचा विस्तार होऊ दे, आमच्या कनातीचे पडदे पसरू दे, आमच्या मेखा पक्क्या कर, बळकट कर, आमचे डेऱ्यांचे स्थान वाढू दे. हालेलुया. परमेश्वर करू तर तुम्हाला आणि आम्हाला आशीर्वाद देऊ. आमेन.